मुंबई महापालिकेत आर्थिक बेशिस्ती वाढलेली आहे. महापालिकेत प्रशासन आहे, मात्र निर्णय मुख्यमंत्र्यांना विचारून घेतले जात आहेत. ही घटनाबाह्य आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेटीकरण झालेलं आहे. तर पुन्हा मुंबई तुंबली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न आदित्य ठाकरे काल केलेला आहे. बघा, महानगरपालिकेची जी मुदत आहे बॉडीची, त्या नगरसेवकांची, ती कायद्यानं जी निर्धारित करून दिली होती ती मुदत संपलेली आहे. प्रभाग रचनेवरनं काही बाबी न्यायप्रविष्ट असल्यामुळं निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. आणि अशावेळी जे प्रचलित कायदे आहेत, जो प्रचलित नियम आहे, त्यानुसार त्या ठिकाणी प्रशासकांची नियुक्तीही केली जाते. नियमानुसार राज्य सरकारनं या अगोदर जशा पद्धतीने इतर ठिकाणी घेतला निर्णय त्याप्रमाणे महानगरपालिका आयुक्तांनाच त्या ठिकाणी प्रशासक म्हणून नियुक्त केलेला आहे. आता प्रशासक त्या ठिकाणी कार्यभार पाहत असताना प्रशासकांनी कोणते निर्णय घ्यावेत, त्यांना जर योग्य वाटलं की या निर्णय एखादा घेताना राज्य सरकारचं मार्गदर्शन घ्यावं, राज्य सरकारचा सल्ला घ्यावा, या तरतुदी कायद्यामध्येच आहेत. त्यामुळं नियमबाह्य असं कुठलंही काम चाललेलं नाही. उलट जे लोकनियुक्त बॉडी याच्या अगोदरचे असताना ज्या गोष्टी होऊ शकल्या नाहीत, पहिल्यापासून सगळ्यांचं म्हणणं होतं की डांबरी रस्त्यांना वारंवार खड्डे पडतात, या पावसाळ्यात रस्त्याचे खड्डे मुजवले की पुढच्या पावसाळ्यात परत खड्डे पडतात. तर त्याच्यावरचा एक कायमस्वरूपी इलाज म्हणून हे रस्ते कॉन्क्रीटचे जर केले तर ते खड्डेमुक्त राहतील. आणि कॉन्क्रीटच्या रस्त्यांचं आयुष्य हे डांबरी रस्त्यापेक्षा जास्त असतं. त्यामुळे मुंबईकरांच्या हिताच्या दृष्टीनं वाहतूक कोंडी होऊ नये, पावसाळ्यात रस्ते तुंबू नयेत, हे मुंबईकरांचं हित लक्षात घेऊनच महानगरपालिकेच्या प्रशासकांनी हे निर्णय घेतलेत. याच्यामध्ये कुठलाही गैरव्यवहार नाही, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अनियमितता नाही. आणि निश्चितपणानं मुंबईकरांच्या हिताचे घेतलेले निर्णय सुद्धा आता जर आदित्य ठाकरे साहेबांना जर ते योग्य वाटत नसतील तर आता मुंबईकरांनी विचार केला पाहिजे की एका बाजूला सुंदर मुंबई, स्वच्छ मुंबई, खड्डेमुक्त मुंबई, एक चांगलं राजधानीचं शहर म्हणून मुंबईचा विकास करण्याचं काम, झपाट्यानं विकास करण्याचं काम, त्याच्यासाठी निधी उपलब्ध करण्याचं काम माननीय शिंदेसाहेब आणि माननीय फडणवीस साहेब करत असताना त्याच्यावर सुद्धा आदित्य ठाकरे जर टीका करत असतील तर याचा विचार आता मुंबईकरांनी करणं गरजेचं आहे. विरोधकांना म्हणावं थोडा दम धरा. पहिलाच दिवस दावोसच्या कॉन्फरन्सचा काल झाला. तिथं महाराष्ट्राचं जे दालन आपलं आहे त्याला किती प्रतिसाद चांगला मिळाला याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहिलं की आज पहिल्या दिवशी जवळपास 45,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारबरोबर महाराष्ट्रासाठी झालेले आहेत. ज्यांनी आता केवळ सांगितलं की महाराष्ट्राला काही मिळत नाही, मला त्यांना सांगायचं थोडं थांबा, पूर्ण दावोसची कॉन्फरन्स पूर्ण होऊ द्यात आणि जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, उद्योगमंत्री महोदय दावोस कॉन्फरन्सचं जी फलश्रुती आहे, राज्याला काय मिळालं हे जेव्हा अधिकृतपणानं CM साहेब सांगतील त्याच्यानंतर तुम्ही बोला ना म्हणावं. आणि राहिला प्रश्न, गेले प्रकल्प गुजरातला म्हणून सारखं सांगायचं, कोणाच्या काळात गेले? आमचं सरकार येऊन इनमीन आता 6 महिने झालेले आहेत. हे प्रकल्प जे गेले इतर राज्यामध्ये याच्यासाठी तुम्ही हाय पॉवर कमिटीच्या बैठका तुमचं सरकार असताना का घेतल्या नाहीत? त्यांना जे रेड कार्पेट वेलकम द्यायला पाहिजे होता, त्याच्या बाबतीतल्या सवलती देण्याचं, त्याच्या बाबतीतलं काही त्यांना मदत करणारं धोरण घेण्यासाठी का तुम्ही बैठका घेतल्या नाहीत? तुमच्या काळात हाय पॉवर कमिटीच्या कधी बैठका झाल्या नाहीत. त्यांना ज्या सवलती द्यायच्या होत्या त्याचे कधी तुम्ही निर्णय घेतले नाहीत. तुम्ही हे सगळे निर्णय होल्डवर ठेवले आणि त्यामुळं तुमच्या या दिरंगाईला, तुमच्या या उशिरा निर्णय घेण्याच्या वृत्तीला कंटाळून हे प्रकल्प काही दिवस वाट बघितली त्यांनी आणि मग ते गेले. आमच्या सरकारला त्याच्यासाठी जबाबदार धरणं योग्य नाही. याच्या बाबतीत उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांनी याच्या आधीच सांगितलेलं आहे की तुम्ही बैठका घेतल्या नाहीत, तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली नाही, तुम्ही त्यांना रेड कार्पेट देऊन त्यांना ज्या सवलती द्यायच्या होत्या त्या दिल्या नाहीत आणि त्याला कंटाळून म्हणजे तुम्हीच याला कारणीभूत आहात याचं नाहक खापर आमच्या सरकारवर ही मंडळी फोडतायत, ते चुकीचं आहे.
निवडणूक आयोग आज निकाल देण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्ष, शिवसेना नाव, शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे थोडा प्रसिद्ध निकाल येण्याची शक्यता आहे. आपल्या याच्या बाबतीत बघा, आम्ही वेळोवेळी जेव्हा माननीय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावण्या झाल्या, आमची जी बाळासाहेबांच्या शिवसेनेची जी भूमिका आहे ती आम्ही अधिकृतपणानं लेखी स्वरूपामध्ये त्याला असणाऱ्या सपोर्टिव्ह डॉक्युमेंटच्या माध्यमातून माननीय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर या ठिकाणी आम्ही दिलेली आहे. मी वेळोवेळी सांगितलेलं आहे, आमदारांच्या मधलं बहुमत बाळासाहेबांच्या शिवसेनेचं आहे, खासदारांच्या मधलं बहुमत बाळासाहेबांच्या शिवसेनेचं आहे, नगरसेवकांच्या मधलं बहुमत बाळासाहेबांच्या शिवसेनेचं आहे, पक्षाच्या जिल्हाप्रमुखांच्या मधलं बहुमत बाळासाहेबांच्या शिवसेनेचं आहे. मग या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या मधलं बहुमत हे माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे आहे. आणि माझं मत आहे की लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की या सगळ्या बाबी ज्या आम्ही दाखल केलेल्या आहेत माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समोर, या सगळ्या बाबींचा विचार माननीय केंद्रीय निवडणूक आयोग करेल आणि ज्याच्याकडं बहुमत आहे त्यालाच अधिकृत पक्ष म्हणून आणि अधिकृत पक्षाचं चिन्ह म्हणून माननीय केंद्रीय निवडणूक आयोग मान्यता देईल असा आम्हाला विश्वास आहे. नाही, विचार सांगण्याचा विचार पटकन विचार झाला मराठी काय विचार मराठी. आदित्य ठाकरे ने आरोप लगाया है कि अगर मुंबई की सड़कें कंक्रीट की बन जाएगी तो मुंबई की दोषी मत हो सकता है. आपका क्या कहना है? देखिए, मैं बार बार कहता हूँ कि अभी तो प्रशासक है, एडमिनिस्ट्रेटर मुंबई महानगर पालिका में है, और जो कंक्रीट के रोड बनाने का विषय है, आप लोग ने सबने देखा है, हमने भी देखा है कि बार बार पिछले 10-15 साल में हम लोग देख रहे हैं कि जो डामरी रोड है उसके बारे में हर रेनी सीजन के बाद उसका रिपेयर्स किया जाता है और फिर अगली सीजन में फिर से वो रास्ते पे खड्डे आ जाते हैं. तो इसलिए उसका परमानेंट सॉल्यूशन निकालने के लिए अभी कॉरपोरेशन के एडमिनिस्ट्रेटर ने ये डिसीजन लिया है कि यहाँ में कंक्रीट के रोड होने चाहिए. हम सब लोग जानते हैं कि जो अभी के सड़कें हैं उसके बजाय अगर कंक्रीट के रोड बन जाए तो उसका लाइफ भी बढ़ेगा. और जो रेनी सीजन में ट्रैफिक जाम का प्रॉब्लम आता है, रोड पे खड्डे होने की वजह से एक्सीडेंट्स हो जाते हैं, ये सब बातें अवॉइड करने के लिए ये कंक्रीट के रोड बनाने का डिसीजन कॉरपोरेशन के एडमिनिस्ट्रेटर ने लिया है. और ऐसा करने के बाद मुझे नहीं लगता है कि जो आदित्य जी ठाकरे कह रहे हैं कि इसका जोशीमठ हो जाएगा, बिल्कुल ऐसी कोई भी संभावना नहीं है. ये पूरा मुंबई का हित ध्यान में रखते हुए ही इधर कंक्रीट के रोड बनाने का फैसला कॉरपोरेशन के कमिश्नर ने लिया है. चुनाव आयोग ने आज सुनवाई आखिरी स्टेज पर है. क्या उम्मीद कर रहे हैं? काफी लंबी लड़ाई लड़ी आप लोगों ने. देखिए, हम लोग पहले से कह रहे हैं कि बाळासाहेबांची शिवसेना का बहुमत है. हमारे पास एमएलएस का बहुमत है, हमारे पास एमपीज का बहुमत है, हमारे पास कारपोरेटर्स का बहुमत है, जो पार्टी ऑर्गेनाइजर्स के जिला प्रमुख है, उपजिला प्रमुख है, तालुका प्रमुख है, इसमें भी हमारा बहुमत है. और लोकशाही में, पार्लियामेंट्री सिस्टम में जिसके पास मेजॉरिटी होती है उसका ही वो पक्ष में उसका ही महत्व रहता है. और हमने सब हमारे रिटर्न स्टेटमेंट्स, हमारा रिटर्न आर्गूमेंट, हमारे सब सपोर्टिंग एफिडेविट्स, जो भी हमारे कागजात है वो हम सब ने माननीय केंद्रीय निवडणूक आयोग के सामने रखे हैं. और मुझे विश्वास है कि हमारी सब बातें को देखते हुए जिसके पास बहुमत है वो बाळासाहेबांची शिवसेना को ही शिवसेना का धनुष्यबाण और शिवसेना का नाम हमको मिलेगा, ऐसा मुझे विश्वास लगता है. मुख्यमंत्री जी ने आज गाँव से एक अच्छी खबर दी है महाराष्ट्र के लिए. क्या उम्मीद करें नीतीश के मामले में? देखिए, हमारा गवर्नमेंट अभी 6 महीने पहले ही आया है, और जब से गवर्नमेंट हमारा महाराष्ट्र में आया है तब से शिंदे साहब का, माननीय शिंदे साहब का, माननीय फडणवीस साहब का, हमारे उद्योग मंत्री उदय सामंत साहब का, ये सब लोग का हमारा प्रयास रहा है कि महाराष्ट्र में इंडस्ट्रियल ग्रोथ हो, इंडस्ट्रियल इन्वेस्टमेंट्स आए. इसके लिए ही माननीय सीएम साहब अभी डावोस में है, और आप कल पहला दिन था डावोस के कॉन्फ्रेंस का, और पहले दिन में ही 45,000 करोड़ के एग्रीमेंट्स महाराष्ट्र में इंडस्ट्रियल इन्वेस्टमेंट के लिए हो गए हैं. अभी भी 2 दिन बाकी है. मैं यही कहूँगा
कि जब ये डावोस का कॉन्फ्रेंस पूरा हो जाएगा और उसके बाद जब ऑफिशियल डिक्लेरेशन ऑनरेबल सीएम साहब की तरफ से आएगा, तब जो हमने प्रयास किया है, सीएम साहब ने किया है कि 1 लाख 1.25 लाख करोड़ से ज़्यादा का इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में आए, जरूर हमको इसमें सफलता मिलेगी। लेकिन संजय राउत यही कह रहे हैं कि बाहर से इन्वेस्टमेंट तो लाया जा रहा है, लेकिन जो यहाँ के इन्वेस्टमेंट दूसरे सीएम लेके जा रहे हैं उसके बारे में क्या? उसका कारण क्या है? संजय राउत जी ने इसका भी गौर करना चाहिए कि मैं बार बार कह रहा हूँ कि हमारा गवर्नमेंट अभी 6 महीने पहले आया है। जो इन्वेस्टमेंट्स महाराष्ट्र में चले गए, हमारा गवर्नमेंट आने के तुरंत बाद चले गए। ऐसा इन्वेस्टमेंट्स दूसरी स्टेट में जाने का निर्णय 1 महीने में 15 दिन में नहीं होता है। मैं बार बार कह रहा हूँ कि जब उनका गवर्नमेंट था तभी इंडस्ट्रियल इन्वेस्टमेंट्स के लिए जो हाई पावर कमेटी की मीटिंग लेनी चाहिए, वो मीटिंग उनके कार्यकाल में नहीं हुई। जो इंडस्ट्री इन्वेस्टमेंट्स महाराष्ट्र में आना चाहती थी, उनके लिए जो रेड कारपेट बिछाना चाहिए था, उनके लिए जो सहूलतियाँ देनी चाहिए थी, उनके लिए जो भी कोई डिसीजन लेना चाहिए था पॉजिटिव अप्रोच लेके, वो उनकी गवर्नमेंट के कार्यकाल में नहीं हुआ। और उसे तंग आके इनकी जो दिरंगाई हुई थी, इनके पास से जो डिले हुआ था, उसी वजह से ये इन्वेस्टमेंट्स बाहर के राज्य में गए। इसके लिए हमारा शिंदे फडणवीस सरकार जवाबदार नहीं है। सर, इसके साथ ही पिछले 2.5 महीने में महाराष्ट्र में 40 से ज्यादा हिंदू जन आक्रोश मोर्चा निकल चुके हैं। आपके भी कई नेताओं ने हिस्सा लिया। आपको लग रहा है कि महाराष्ट्र में जो जाति में समाज बटा था, आपको हिंदुत्व के नाम पर एक आना हिंदू समाज एक होया महाराष्ट्र? देखिए, हर समाज को अपना संगठन करने का अधिकार है और हर समाज को उनकी जो राइट्स है, उनके जो अधिकार है, उसका संरक्षण करने के लिए इकट्ठा आने का अधिकार सभी समाज को है। अगर हिंदू समाज इसी तरह इकट्ठा आता है और एक प्लेटफॉर्म में सब हिंदू जमा हो जाते हैं, तो इसमें कोई बुरी बात नहीं है। अपने अपने अधिकार के लिए, अपने अपने अधिकार के संरक्षण के लिए ये इकट्ठा आ रहे और उसके लिए उसमें कोई दूसरी बात नहीं है। जाति की राजनीति अब खत्म होगी, हिंदुत्व की बात हमेशा आप लोग करते आए हैं। नहीं, देखिए, हिंदू समाज तो इकट्ठा होता ही है जब भी कोई इशू सामने आता है या कोई इनजस्टिस होता है हिंदू समाज के ऊपर, तो पूरे महाराष्ट्र का, पूरे देश का हिंदू समाज एक जगह आता है और उसके खिलाफ आवाज उठाता है अपने अधिकार के लिए, अपने राइट्स के लिए। अगर ये सब लोग, हम लोग इकट्ठा आते हैं और इकट्ठा आके अपनी आवाज़ सरकार के सामने रखते हैं, तो उसमें कोई बुरी बात नहीं है। और एक सवाल ये भी है कि वाशिम में देखा गया कि एक बार फिर अफजल गुरु की जो तस्वीरें हैं, लोग लेके सड़कों पर उतरे और उसे लेकर कहीं ना कहीं मामला भी दर्ज किया गया। लेकिन ये जो बार बार इस चीज़ें हो रही है, किस तरह से देखते हैं? कहाँ हुआ है? वाशिम में? वाशिम, ओके। मुझे ये वाशिम के इंसिडेंट्स का मुझे मालूम नहीं है। मैं आज ही वहाँ के कलेक्टर से और एसपी से बात करूँगा। अगर अफजल गुरु जैसे जो राष्ट्रद्रोही, राज्यद्रोही लोग हैं, उनकी तस्वीर सामने लेके अगर कोई औरंगजेब अफजल गुरु बोले ना, अच्छा कुछ तो आपने अफजल गुरु का नाम लिया, इसलिए मैंने बताया। मुझे ये मालूम नहीं है। मैं इसके बारे में जिलाधिकारी और एसपी के साथ बात करके जो भी इंसिडेंस हुआ है उसमें अगर कोई दो समाज में तनाव खड़ा होता है तो ऐसा न हो, इसके लिए जो भी खबरदारी लेनी चाहिए वो लेने के लिए जरूर मैं कलेक्टर और एसपी से बात करूँगा। खासदार संजय राऊत हे जम्मू काश्मीर तिथे भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत आपली काय? हे वेळोवेळी आम्ही सांगितले, दोन बाजूनं दोघांचा आधार आहे ठाकरे सेनेला. एका बाजूला राष्ट्रवादीचा आधार आहे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा आधार आहे. जी आपली घरातली माणसं होती, ज्यांनी कष्ट करून, गुन्हे अंगावर घेऊन, जेल भोगून, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये शिवसेना वाढवली, अशा सगळ्या जुन्या जाणत्या निष्ठावान लोकांना ज्यांचा त्याग होता, त्यांना बाहेर काढलं, त्यांना अपमान त्यांचा आमच्यासारख्या लोकांचा केला. आणि मग आता आपली माणसं बाजूला गेल्यानंतर कोणाचा तरी आधार शोधतायत राऊत, आणि त्या आधार शोधायसाठीच ते एका बाजूला काँग्रेसला घेत आहेत, एका बाजूला राष्ट्रवादीला घेत आहेत. ठीक आहे, एवढं सगळं ते करतायत, परंतु ज्या काँग्रेसला मी कधी बरोबर घेणार नाही, ज्या काँग्रेसच्या बरोबर मी कधी जाणार नाही, माझी शिवसेना जाणार नाही, हे वंदनीय शिवसेना प्रमुख जे बोलले होते त्याच्या बरोबर उलटी कृती हे संजय राऊत करतायत. त्यामुळं वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराची प्रतारणा कोण करते
वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारापासून बाजूला कोण जातंय हे संजय राऊतांच्या या कृतीवरनं आता सिद्ध झालेलं आहे. सामनात नाही टीका करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राने अंधश्रद्धेविरुद्ध नेहमी लढा दिलेला आहे, अंधश्रद्धेविरुद्ध कायदे केलेले आहेत, पण जेव्हापासून युती सरकार आल्यापासून अंधश्रद्धांना उभारी मिळते आहे. जादूटोणा, लिंबू मिरची, टाचण्या यासारख्या म्हणजे तुमची महाराष्ट्राची ओळख होता कामा नये असं त्यांनी सामनाच्या आघाडीला. कदाचित वर्षा बंगला जे माननीय मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आहे त्याच्यामध्ये आमचे मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब जेव्हा प्रवेश करायला जाणार होते आणि त्याच्या अगोदर जेव्हा त्या बंगल्याची साफसफाई केली तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं पाठीभर पोतभर लिंबू मिरच्या तिथं सापडल्या. कदाचित त्याची आठवण संजय राऊतांना आता झाली असेल. त्यांनी टोला देखील लावला आहे. तर त्यांनी असं म्हटलंय की पांडुरंगांनी साकडा घाला, विरोधक जे त्याच्या जीविताचं रक्षण होईल अशा पद्धतीने टोला लावला आहे. विरोधकांच्या जीविताचा असेल, सत्ताधाऱ्यांच्या जीविताचा असेल, राज्यातल्या सामान्य नागरिकाच्या रक्षणाची जबाबदारी ही राज्य सरकारची राज्यकर्त्यांची असते. त्यामुळं याच्यामध्ये राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही. ज्यांना कुणाला जीविताला धोका असेल त्यांनी जर त्यांचं म्हणणं राज्य सरकारकडे कळवलं तर त्याच्यासाठी आमच्या गृह विभागामध्ये एक उच्चस्तरीय समिती अधिकाऱ्यांची आहे. ती समिती ते सगळ्या गोष्टी पडताळून पाहिल आणि जर एखाद्या व्यक्तीच्या जीविताला राज्यामध्ये धोका असेल तर जरूर तपासून त्याच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी राज्य सरकार घेईल. सांगितलं ना मी आता, सांगितलं ना आत्ताच, तुम्ही यायच्या आधीच सांगितलं. नहीं, मैंने अभी कहा कि वंदनीय शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी ने कहा था कि मैं कभी कांग्रेस को साथ में नहीं लूंगा, ना ही कांग्रेस के साथ में कभी जाऊंगा. ये वंदनीय शिवसेना प्रमुख जी का एक विचार था और उनका एक निर्णय था. उसके बरोबर अपोजिट कृति संजय राउत जी कर रहे वो अभी वहाँ पे जाके कांग्रेस के हाथ में हाथ मिला के वहाँ जाके उनके साथ कार्यक्रम कर रहे. वंदनीय बाला साहब ठाकरे साहब के विचार से अलग कौन हो रहा है और वंदनीय बाला साहब ठाकरे साहब के विचार के बरोबर अगेंस्ट कृति कौन कर रहा है और बाला साहब ठाकरे साहब के विचार से प्रताड़ना कौन कर रहा है, ये संजय राउत की और ठाकरे सेना की कृति से ये सामने आ रहा है. इतना ही मैं कहना चाहूँगा. ओके. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 तारखेला मुंबईत आहे. आता तर भाजपची मोठी तयारी केलेली आहे. मोठ्या संख्येने ते लोक शिंदे गटात तर तुमच्याकडून काय ते किती संख्येने लोक. बघा, राज्याची देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आहे. जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प आहेत त्या काही प्रकल्पांची कोनशिला अनावरण आहे, काही प्रकल्पाचं लोकार्पण करण्यासाठी आणि राज्यातल्या मुंबईतल्या जनतेला संबोधित करण्यासाठी माननीय पंतप्रधान मोदी साहेब मुंबईमध्ये येत आहेत. मुंबईमध्ये येणाऱ्या माननीय पंतप्रधान महोदयांचं जोरदार स्वागत करणं आणि त्यांचे विचार जास्तीत जास्त लोकांनी ऐकावेत आणि मुंबईची महाराष्ट्राची प्रगती व्हावी या दृष्टीनं जोरदार तयारी माननीय पंतप्रधान महोदयांच्या स्वागताची मुंबईमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली आहे. म्हणाले की आमचं नाव घेतल्याशिवाय शिंदे गटाच्या माणसाचं दुकानच चालू शकत नाही. आता आम्ही नाव वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं घेतोय. आम्ही वेळोवेळी सांगितलंय आदित्यजींना सुद्धा की वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना ठाकरे परिवारापुरतं मर्यादित ठेवू नका. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब हे राष्ट्रपुरुष आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब एक संपूर्ण हिंदुस्थानाच्या हिंदू जनांचे एक श्रद्धास्थान आहेत, आधारस्तंभ आहेत आणि असं असताना त्यांना फक्त ठाकरे परिवाराने त्यांचं नाव घ्यावं अशी संकुचित वृत्ती ही आदित्य ठाकरेंची. आणि त्यांनी किती जरी म्हटलं की बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नाव घेऊ नका, आमच्या हृदयामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आहेत. त्यांनी आम्हाला घडवले, त्यांनी आम्हाला ज्वलंत हिंदुत्वाचे विचार दिलेत. त्यामुळे आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नाव घेणारच. पीएम मोदी हिंदी में पीएम मोदी 19 तारीख को चला मला मीटिंगला जायचं. पीएम मोदी ज्या पद्धतीने आपण म्हटलं की लिंबू मिरची ही आमदार साहेबांना खुर्ची दे ना. वर्षावरती लिंबू मिरच्या सापडल्या होत्या ज्यावेळी शिवसेनेत प्रवेश करणार होते तरी प्रबोधन ठाकरेचे विचार हे ठाकरे आता उद्धव ठाकरे विसरलेले आहेत का? नाही, बघा आम्ही आता ज्यावेळी माननीय शिंदे साहेब वर्षा निवासस्थानामध्ये प्रवेश करणार होते, नेहमीची पद्धत आहे जेव्हा जुने जाणारे मुख्यमंत्री बंगला सोडतात आणि नवीन मुख्यमंत्री येतात तेव्हा साफसफाई, रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती करूनच नवीन मुख्यमंत्री महोदय तिथं जात असतात.
जेव्हा शिंदे साहेब तिथं जायला साफसफाई सुरू होती तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं की बाबा अशा पद्धतीनं पाठीवर पोतभर लिंबू मिरच्या आम्हाला सापडल्या. मग आधी कोण होतं तिथं, कोणाच्या होत्या त्या, हे आता तुम्हीच त्याचा विचार करा ना. आम्ही जे तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं ते तुम्हाला सांगतोय. त्यामुळं आता ते कुणी ठेवल्या होत्या, कशासाठी आणल्या होत्या, कोण ते करत होतं, हे आता तुम्हीच ते ओळखा काय नेमकं आहे ते. सर ये मेरा सवाल लास्ट, ये मोदी 19 तारीख को आ रहे हैं, एक तरह का ये कहीं ना कहीं बीसी चुनाव या दूसरे चुनाव की तैयारी के तौर पर विपक्ष देख रहा है. शिंदे ग्रुप के भी काफी लोग शामिल होने वाले हैं. किस तरह इस पर तैयारी देखते हैं? दौरे से पहले विपक्ष नाराज भी है और ये तो निशाना शामिल. विपक्ष का काम ही होता है टीका करना, लेकिन मुंबई के इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स के फाउंडेशन स्टोन रखने के लिए, लोकार्पण करने के लिए ऑनरेबल प्राइम मिनिस्टर साहब मुंबई में आ रहे हैं. उनकी मुंबई दौरे में मुंबई के हित में, महाराष्ट्र के हित में बहुत सारी उम्मीदें हमारी सब महाराष्ट्र की जनता को और मुंबई की जनता को है. मुंबई के डेवलपमेंट के लिए, मुंबई के विकास के लिए, मुंबई को एक इंटरनेशनल लेवल का शहर बनाने के लिए माननीय प्राइम मिनिस्टर जी का भी बहुत अच्छा बड़ा सहयोग मिल रहा है. और इसके लिए उनके स्वागत की बहुत जोर से तैयारी बाळासाहेबांची शिवसेना और भारतीय जनता पक्ष और हमारे मित्र पक्षों के सहयोगियों ने हमने की है. और जोर से स्वागत, बड़ी सभा माननीय प्रधानमंत्री जी की मुंबई में होगी. ओके, थैंक यू.